तर नमस्कार मित्रांनो, काय विषय आहे? तर आज आपण जाणार होतो कोल्हापूरला. मग जाता जाता म्हणलं आपल्या बब्याला आणि वाघ्याला भेटून जाऊया. तर विषय कसा आहे मित्रांनो, सकाळी उठलो तर आपला बेबू बसलेला पुढे खाटीवर आणि झोपलेला निवांत. आणि पाठीमागं आलो तर आपला बब्या होताच पाठीमागं. आणि नंतर मग वैरण आणायला जायचं होतं. मग आलो डायरेक्ट रानात. बाबांनी वैरण तोडून टाकलेली ती अशी घेतला कवळा कच्च दिशी आणि आलो डायरेक्ट आणि टाकला बघा शेड. शेड्यात टाकला नंतर मग आपल्याला जायचं होतं कोल्हापूरला. कोल्हापूरला का जायचंय तर आपलं होणार आहे कॉलेज चालू. मग कॉलेज चालू होणार आहे म्हणलं तर जायला तर लागणार. मग सगळी पॅकिंग ते अशी करून ठेवली. आणि आता म्हणतो बाय बाय करत जायचं. मग आता बाबांचं दर्शन घेतलं. नंतर म्हणलं आपल्या बब्याला आणि वाघ्याला भेटून जाऊया. कारण आता लय दिवस काय आपले भेटणार नाही. मग आता म्हणतो शेवटचा ब्लॉग आपल्या बब्याच करूया. नंतर मग काय घरी येईल तेव्हाच आपल्या बब्याचा ब्लॉग होणार. आपल्या बब्याचा अशी सेल्फी घेतली बघा आणि वाघ्याची घेतली आणि आता म्हणलं जाऊया. मग आलो डायरेक्ट आपल्या बाबामामाच्या मंदिरात. बाबामामाचं दर्शन घेतलं. आणि बाबांनी येत होते आपल्याला बांबड्यात सोडायला. आपली बुलेट अशी काढली बघा ठाक 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 करीत. बाबाने असं बांबड्यात आणून सोडलं. तर मित्रांनो करायला लागते काय आपल्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा काय. आणि आलो बघा आपल्या बांबड्यात. बांबड्यात आलो तर काय गर्दी ढीग. बांबड म्हणलं गर्दी असणारच. मग डायरेक्ट आल्या इष्टी येईल तशी आपण सोडायला आलो कारण गर्दी तर ढीग होती बघा पब्लिक किच्चा आणि ट्रॉफिक जाम. मग आली परत दुसरी इष्टी. मग तिला म्हटलं आता धरूया कारण मी पहिल्या दोन इष्ट्या सोडल्यात. तर म्हणलं यातच बसायला पाहिजे नाही पर्याय नाही नाहीतर बसायला लागलं आपल्याला इथं स्टँडवरच. आपल्या जागा भेटली आणि डायरेक्ट आलो बघा आपल्या कोल्हापुरात आलो तर काय पावसानं पाक धुमाकूळ घातली बघा. आणि तसाच आपला भिजत आपल्या डोक्यात टुपी घालून डायरेक्ट आलो आपल्या रूमवर. तर आजचा व्लॉग आपला मित्रांनो इथंच संपतोय.